बजरंगबली की जय, गणपती बाप्पा मोरया. आणि तुमचा परत भाऊ तुमच्या समोर आलेला आहे आणि हा व्ह्यू दिसला की तुम्हाला कळत असेल आता काय विषय आहे. विषय तोच आहे आपला ट्रेकिंग. आपण चाललोय आज 7व्या गडाकडे. आज अक्षरशः ना ब्लॉगिंग करायची काही इच्छा नाही आहे आणि कुत्रे पाहून तर अजिबात इच्छा होत नाही आहे. वा 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 डाय गँगच्या गँग होती. वा 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 अशी कर काहीतरी सांगा रे महानगरपालिकेला. हां तर विषय असा होता, ते कुत्रे पाहून थोडं विसरूनच गेलो मी काय बोलायचं होतं मला. आज इच्छाच होत नाही यार. म्हणजे 7वा किल्ला आहे आपला. जाण्यास तर फुल इच्छुक होतो मी रात्री, पण आता कोणीच फोन उचलत नाही आहे. म्हणजे आपण जाणार होतो 10 जण, त्याच्यातले अरे बाप डायरेक्ट 7 जण कॅन्सल. टाईमवर कोणी फोन उचलत नाही आहे, कोणाच्या घरून सोडत नाही आहे, कोणाचा मॅसेजच रीड होत नाही आहे. असे फालतू कारणं देऊन 7 जण गायब झालेत. आपण उरलो आहे 3 जण, हर्षल, मी आणि सुजल. आपण 3 चाललो आहे ट्रेकिंगला. तर आता मीटअप पॉईंटला भेटूयात. पुढचं आता काय ओळख करून देण्यासारखे 3 जण आहे. आता भेटतो लगेच आणि लगेच जातो ट्रिंगलवाडी फोर्टकडे. बाकी तुम्हाला सांगतोच रस्त्यात माहिती काय ती. फायनली आमचा ट्रेक चालू झाला आहे. आज खूप लेट झालं आहे चालू करायला, पण काही नाही, आम्ही 3 जण आहे आज. चांगलं वाटतं आहे. पूर्ण उजेड झाल्यानंतर ट्रेक चालू झाला आहे. छोटा ट्रेक आहे, अर्धा पाऊण तासात संपून जाईल. हां मग कुठून आहे? तिकडून जायचं आहे का? इकडून बंद आहे का? मग असं जाऊ का फिरून? ठीक आहे चालेल. आणि फायनली त्या टप्प्यावर पोचलोय. तिथे या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. म्हणजे सालच्या कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या, पण अजून जशाच तशाच स्थितीत आहे. म्हणजे थोडंफार पावसाच्या पाण्यामुळे त्याची थोडीशी काय म्हणतात नाश झालेला आहे, पण एवढा पण नाही. आणि माझ्या डोळ्यांसमोर असा व्ह्यू आहे, ते बघून तुम्ही सुद्धा खुश होणार. एकच मिनिट ट्रान्झिशनला दाखवतो कसा आहे व्ह्यू. हे आपले बजरंगबली, हा आणि कल्याण दरवाजा, आणि इथून आपण चालत आलो आहे वर. कसा आहे व्ह्यू? जेव्हा देवानी हे घेतलेलं आहे ना, विष्णू भगवानांनी जेव्हा अवतार घेतलेला आहे ना, त्यावेळेस त्या प्रत्येक वेळेस महादेवांनी त्यांची साथ दिलेली आहे एका वेगवेगळ्या रूपात. अरे पण मग विष्णूचा अवतार कोण आहे माहिती का तुला? महादेव राम आहे. हा प्रभू श्रीराम विष्णूचा अवतार आहे. जेव्हा जेव्हा विष्णूंनी जन्म घेतलेला आहे, त्यांनी त्यांची मदत करायला कोणतरी असू शकते काही विषय. असा विषय. नेमकंच हनुमान जयंती पण झालेली आहे आणि आपल्या बजरंगबलीला किती मस्त रंगवलं आहे तुम्हाला दिसू शकत असेल. आणि त्याच बाजूला आपला कल्याण दरवाजा पण आहे, त्याचं पण मस्त कलरिंग वगैरे वॉर्निश वगैरे मारून एकदम चकाकीत केलेलं आहे. म्हणजे असं वाटतंय आत्ताच तयार केलं आहे ना, आत्ताच इथून मावळे गेलेत. दरवाजे उघडून तुझ्यासाठी नको. आणि कल्याण दरवाजा क्रॉस केल्यानंतर इथे अशा 2 जागा असायच्या जिथे आपले सैनिक बसलेले राहायचे पहिरेदारी करायला. म्हणजे इथून जो पण शत्रू येईल त्यांचं इथे लक्ष असेल म्हणून ह्या अशा कोरलेल्या असायच्या. म्हणजे अजून पण दिसतंय कातळात कोरलेले, पूर्ण दगडांमध्ये कोरलेली जागा आहे. सिनेमॅटिक झाले, व्हॉइसवर काय
आणि इथे बाले किल्ल्यावर पोचलो आहे. इथे अशी तटबंदी टाईप किंवा धान्याचं कोठार टाईप आहे, पण मग खूप जास्त परिस्थिती खराब आहे, म्हणजे पूर्ण तुटलेलं वगैरे. तुम्हाला दाखवतो थांबा, एकदम छोटं आहे पण दाखवतो. ही अशी काहीशी परिस्थिती झालेली आहे, म्हणजे एवढंच बाकी आहे. तटबंदी, किल्ल्याची तटबंदी किंवा काहीच नाही उरलं आहे. तिकडे एक शेवटी झेंडा आहे आपला, तो पण जीर्ण अवस्थेतच आहे. नेक्स्ट टाईम समजा जेव्हा येऊ आम्ही तेव्हा नक्कीच झेंडा आणण्याचा प्रयत्न करू. लावता आला तर लावून पण देऊ. आणि इथे काहीतरी अजून तटबंदी आहे, म्हणजे तटबंदी नसेल हे, पण ते धान्याचं कोठारच वाटतंय मला, कारण इथे पायऱ्या दिलेल्या आहे. या पायऱ्या उतरून असं खाली जायला पण रस्ता आहे. माहीत नाही काय आहे, पण खूप जीर्ण अवस्था आहे आणि काहीच उरलेलं नाही इथे. म्हणजे आहे, पण संवर्धन केलं पाहिजे अशा वस्तूंचं, जेणेकरून आपली पुढची पिढी शिवाजी महाराजांना लक्षात ठेवेल आणि शिवाजी महाराज किंवा आपले मराठा साम्राज्य काय होतं ते लक्षात ठेवेल. हे इथं तटबंदी दिसते, म्हणजे आहे थोडीफार तरी दिसते. आणि इथं झेंडा आहे आपला, बघवा. थोडेफार अवशेष बाकी आहेत, बाकी जास्त काही नाही इथे दाखवण्यासारखं. जसे आपण ट्रेकिंगची सुरुवात करतो, इथे असं कातळ्यात कोरलेल्या लेण्या आहेत, म्हणजे अतिशय रेखीव काम केलेलं आहे. पण आता कालांतराने ते जीर्ण अवस्थेत आहे. इथं आल्यानंतर असे 4 खांब दिसतात, पण एकच खांब हा उभा आहे. आणि हे जे 3 आहेत हे कालांतराने तुटले असतील किंवा काही झालं असेल यांचं, पण हा पूर्ण जो उभा आहे तो एकाच खांबावर उभा आहे. आणि असं बोललं जातं की हा सभामंडप होता, म्हणजे इथे 100 ते 150 लोक इथे राहायचे, जे आपले साधू संत यायचे त्यांच्यासाठी हा बनवलेला होता. त्याला सभामंडप असं म्हटलं जातं. असं अजूनमध्ये आल्यानंतर इथे बुद्धांची मूर्ती आहे. थंड वातावरण इथे, म्हणजे एवढं मोठं असून सुद्धा थंड वातावरण आहे, म्हणजे असं थंड शांत वाटतं इथे. म्हणूनच याचा वापर सभामंडप म्हणून केला जायचा असं वाटतं. तर दुसऱ्या बाजूने उतरायचा गड चालू केला आहे, आणि ते असं एक छोटंसं काहीतरी कातळात कोरलेलं आहे. कशासाठी वापरायचे हे जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असं इथून व्ह्यू आहे. आणि हे थांबलेत, चला रे. आणि फायनली आपण पूर्ण डोंगर सर करून परतीच्या मार्गाला लागलो आहे. वरती आपण गेलो तेव्हा काही बुरुज, काही तटबंदी, जेवढं उरलेले अवशेष आहेत तेवढे बघितले. खूप छान वाटतं अशा ठिकाणी येऊन, जिथे आपल्या महाराजांचा इतिहास आहे, आपल्या मराठ्यांची कीर्ती आहे. म्हणजे आपण एक अंदाज लावू शकतो की आपलं हे जे मराठा साम्राज्य आहे किंवा हिंदुत्व वाचवण्यासाठी जे शिवाजी महाराजांनी केलं आहे आपल्यासाठी, ते कसं केलं असेल आणि कुठे कुठे जाऊन केलं असेल. मी जी काही इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो किंवा माहिती सांगतोय मी, ती मला पूर्णपणे माहीत नाही, पण मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. जर मी चुकीचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मलासुद्धा माहिती मिळेल आणि आपल्या लोकांपर्यंत चुकीची माहिती जाणार नाही. मी पण असं मला वाटतं की सगळे गड बघितले पाहिजे, छोटे का होईना, प्रत्येक रविवारी एक का होईना बघितलंच पाहिजे. आपला होता हा 7वा, त्याचं नाव होतं त्रिंगलवाडी. हा येतो जवळपास इगतपुरीच्या जवळ येतो, इगतपुरी आणि घोटीच्या मधोमध येतो. जिल्हा आहे नाशिक. मुंबईपासून जवळपास 150-160 किलोमीटर असेल. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. कमेंटमध्ये तुम्हाला काय सुधारणा बघायच्या असतील त्या पण सांगा. आणि पुढच्या ब्लॉगसाठी नक्की वाट बघा. जय शिवराय.